चेंज द व्हॉइस करत असताना आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचे जे रूल्स आहेत ते व्यवस्थित पाळावे लागतात. कारण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये कधी कमांड दिलेली असते, कधी रिक्वेस्ट केलेली असते, कधी परमिशन मागितलेली असते. तर असे वेगवेगळे प्रकारची वाक्यरचना असते आणि ती आपण ज्यावेळेस पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेस नो डाऊट आपल्याला व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे, टेन्स योग्य पाळला गेला पाहिजे. पण कधी कधी ऑब्जेक्ट दिलेला आहे की नाही यावरून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या रचना कराव्या लागतात आणि याचा डिटेलमध्ये अभ्यास करण्यासाठी आज आपण हे लेक्चर कंडक्ट करत आहे. आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे आणि ते शेवटपर्यंत बघण्याची तुम्हाला गरज आहे. कारण आज आपण जे काही रूल्स बघणार आहे त्याची लगेचच आपण प्रॅक्टिस देखील करणार आहे. त्यामुळे आजचं लेक्चर हे महत्त्वाचं आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या लेक्चर सिरीजला जर तुम्ही आधीपासून फॉलो केलेलं नसेल तर एकदा आधीचे लेक्चर्स बघून घ्या. कारण तुम्ही जर नेक्स्ट परीक्षांसाठी तयारी करत असाल, नव्याने सुरुवात करत असाल तर तुम्हाला हे पुस्तक एक खूप महत्त्वाचा सोर्स असणार आहे आणि याचा डिटेलमध्ये मराठीतून अभ्यास करण्याची ही संधी तुम्हाला परत मिळणार नाही. कारण आत्तापर्यंत SP बक्षी कोर्स नावाने वेगवेगळ्या चॅनलवरती आपल्याला हे पुस्तक अभ्यासायला मिळतं, पण मराठीतून पहिल्यांदाच फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे लेक्चर अवेलेबल असतील. त्यामुळे या लेक्चर सिरीजला सुरुवातीपासून नक्की फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचे वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये रचना करायला शिकणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. सुरुवातीला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय हे आधी समजून घ्या. याला आपण मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे सगळ्यांना इतकं माहिती असेल की हे आज्ञार्थी वाक्य आहे, पण यामध्ये आपण कधीतरी विनंती केलेली असू शकते. म्हणजे प्रत्येक वेळी आज्ञा दिली आहे, कमांड दिली आहे, हुकूम केला आहे अशा पद्धतीनेच ही वाक्यरचना नसते. कधी कधी आपण एखाद्यासाठी विनंती करतो, कधी कधी आपण प्रार्थना करतो, त्या वाक्यांना देखील आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्येच कन्सिडर करत असतो. त्यामुळे आज्ञा, विनंती आणि प्रार्थना असे तिन्ही प्रकार यामध्ये कन्सिडर होतात. याआधी आपण जे काही लेक्चर्स डिस्कस केलेले आहेत किंवा PYQची जी सिरीज आहे त्यामध्ये पण आपण बऱ्याच ठिकाणी अशी एक वाक्यरचना बघितलेली आहे. तिथे जे मी व्हॉइसचे लेक्चर्स कंडक्ट केलेले आहेत त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण जे PYQ बघितले त्यात आपण असं एक ऑब्झर्वेशन होतं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसच्या सुरुवातीला एखाद्या वेळेस सब्जेक्ट दिलेला नसतो किंवा तिथे आपल्याला ऑब्जेक्ट देखील दिलेला नसतो. त्यामुळे वाक्यामध्ये तशा पद्धतीने जर काही आपल्याला एखादं वाक्य आलं, म्हणजे वाक्यात ऑब्जेक्टच दिलेलं नाहीये किंवा वाक्यामध्ये सब्जेक्टच सांगितलेला नाहीये, तर आपण त्या रचना कशा करायच्या असतात, कारण ते कळणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे सगळं तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये बघायला मिळणार आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस कसे ओळखायचे असं ज्यावेळेस मला कोणी विचारतं त्यावेळेस मी बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सांगत असते की डायरेक्ट व्हर्बनी वाक्याची सुरुवात झालेली आहे, म्हणजे तिथे कर्ता आपल्याला दिलेला नाही. अशी जी वाक्यरचना असते ही आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये कन्सिडर करतो आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण या वाक्यांच्या ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये रचना करतो त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कराव्या लागतात. आपण पहिला पॉईंट डिस्कस करूयात. यामध्ये दिलेलं आहे की कमांड किंवा ऑर्डर म्हणजे एखाद्याला हुकूम करणे किंवा आज्ञा देणे. इथे तुम्ही एखाद्याला एखादी कृती कर असं सांगत आहात, म्हणजे तुम्ही कोणाकडून तरी ती कृती करून घेणार आहे. ठीक आहे, त्यामुळे ही जी रचना असते पॅसिव्हमध्ये, यामध्ये जर आपल्याला व्हेन ऑब्जेक्ट इज गिवन म्हणजे जर आपल्याला वाक्यामध्ये ऑब्जेक्ट क्लिअरली मेन्शन केलेला असेल तर आपल्याला वाक्यरचना करत असताना लेटनी सुरू करायची आहे. ती वाक्यरचना अशी होईल, लेट प्लस ऑब्जेक्ट, त्यानंतर मग आपण बीचा वापर करणार आहे आणि मग आपण पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 वापरणार. या ठिकाणी आपल्याला जो काही टेन्स दिलेला आहे त्यानुसार काही हेल्पिंग वर्ब्स वापरण्याची गरज नाही. इथे फक्त आपल्याला बी हेच हेल्पिंग वर्ब वापरावा लागणार आहे. म्हणजे B प्लस V3 अशा प्रकारची वाक्यरचना आपल्याला सगळ्या पॅसिव्हच्या सेंटेन्सेसमध्ये असायला पाहिजे. एक एक्झाम्पल बघूयात. ब्रिंग अ बुक, या ठिकाणी आज्ञा केली जात आहे, पण या व्हर्बमध्ये सांगितलेली ॲक्शन कोणावर घडत आहे हे मात्र आपल्याला या ऑब्जेक्टमधून दिसत आहे. त्यामुळे आपण हे जे वाक्य आहे हे लेटनी सुरू करत आहे. लेट अ बुक बी ब्रॉट, म्हणजे ते पुस्तक आणलं गेलं पाहिजे असं आपण म्हणतो. पुस्तक आण आणि पुस्तक आणलं गेलं पाहिजे अशा या वाक्यरचना बदलतात. हे आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स. इथे आपण डायरेक्टली कमांड करत आहे, आज्ञा देत आहे आणि मगाशी मी सांगितलं तसं डायरेक्ट व्हर्बनी वाक्याची सुरुवात झालेली आहे, म्हणजे ते असणार आहे आज्ञार्थी वाक्य. डायरेक्ट व्हर्बनी सुरुवात होते. ठीक आहे, आणि या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे हा मेन्शन केलेला नसतो. सब्जेक्ट इज नॉट मेन्शन. सेकंड सेंटेन्स काय आहे ते बघूयात. टर्न पायल आउट, म्हणजे तिला दाखव किंवा तिला समोर आण. मग आपण या वाक्याची सुरुवात करत असताना लेटनी करत आहे, कारण आपण मगाशी काय बघितलं, जर वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट मेन्शन केलेला असेल, आता पायल हा आपल्यासाठी ऑब्जेक्ट असणार आहे, हा या वाक्यातला कर्ता नाही. त्या पायल या व्यक्तीवरती किंवा या ऑब्जेक्टवरती क्रिया घडत आहे. ठीक आहे, टर्न आउट हे एक वर्ब आहे, हे एक फ्रेझल वर्ब आहे ॲक्च्युली, आणि त्याची क्रिया जी आहे ती या पायल ऑब्जेक्टवरती होत आहे. त्यामुळे लेट पायल बी टर्न आउट असं हे वाक्य असेल.
इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आणखीन एक रूल आहे. आत्ता आपण काय बघितलं की जर ऑब्जेक्ट मेन्शन केलेला असेल तर, पण जर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट दिलेला नसेल, वेन नो ऑब्जेक्ट इज गिवन, बिगिन द सेंटेन्स विथ यू आर ऑर्डर किंवा मग कमांडेड टू. या ठिकाणी आपण ऑर्डर देत आहे किंवा कमांड करत आहे, म्हणजे हुकूम देत आहे, आज्ञा देत आहे, हे आपल्याला क्लिअरली कळतं. इथे आपण रिक्वेस्ट केलेली नाहीये, हे क्लिअर असलं पाहिजे. म्हणजे व्हर्ब्स जे आपल्याला सांगितलेले असतात त्यामधून आपल्याला याचा बोध होत असतो आणि ते तुम्हाला समजत असतं वाक्य वाचत असताना, त्यामुळे फार टेन्शन घ्यायचं नाहीये या ठिकाणी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला ऑब्जेक्ट दिलेला नाहीये वाक्यामध्ये, तर मात्र आपल्याला यू आर ऑर्डर, यू आर कमांडेड टू अशा पद्धतीने वाक्यरचना करावी लागेल. एक एक्झाम्पल बघूयात. गो आउट ॲट वन्स. या वाक्यामध्ये मग आपण कन्वर्जन करत असताना यूनी वाक्याची सुरुवात केलेली आहे. यू आर ऑर्डर्ड टू गो आउट ॲट वन्स. आता आपण इथे यू का घेतलेला आहे किंवा मग इथे आरचाच वापर का होतो, या ठिकाणी आपण दुसरं हेल्पिंग वर्ब, दुसऱ्या टेन्समधलं हेल्पिंग वर्ब नाही का वापरत, हे कळण्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगते. ज्यावेळेस आपण एखादी आज्ञा देत असतो त्यावेळेस ती समोरील व्यक्तीलाच देत आहे असं कन्सिडर केलेलं जातं. आपण एकट्यात बडबडत असताना स्वतःला ऑर्डर देणार आहे का? नाही. किंवा जो थर्ड पर्सन असतो, थर्ड पर्सन म्हणजे काय, तो आपल्या जवळ नाही आहे आत्ता बोलत असताना, कॉन्व्हर्सेशन होत असताना, त्यामुळे ती खूप लांबची व्यक्ती आहे. त्यामुळे डायरेक्ट बोलत असताना, डायरेक्ट कम्युनिकेशन होत असेल, म्हणजेच फर्स्ट पर्सन कडून सेकंड पर्सन कडे जर एखादं कॉन्व्हर्सेशन होत असेल तरच ती इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात. आणि त्यामुळे हे जे सेकंड पर्सन मधले जे कर्ते आहेत ते आपण कन्सिडर करत असतो आपला ऑब्जेक्ट म्हणून. त्यामुळे वाक्यात ऑब्जेक्ट नाही म्हणजे फक्त मेन्शन केलेला नाही. आता मग अशी आपण जे सेंटेन्स बघितलं त्यामध्ये पायल हा एक आपला ऑब्जेक्ट होता, बुक आपला ऑब्जेक्ट होतं, पण या ठिकाणी आपल्याला एक कमांड तर दिलेली दिसत आहे. कोणाला दिली हे इथे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाहीये, पण आपला जो ऑब्जेक्ट असणार आहे हा तू किंवा तुम्ही असाच असणार आहे. आणि ज्या आज्ञा दिलेल्या असतात त्या आत्ता करंट सिच्युएशनमध्ये बोलत असताना दिलेल्या आहेत असं अज्युम करून मग आपण इथे आर हेच हेल्पिंग वर्ब वापरतो. यू आर ऑर्डर्ड टू गो आउट ॲट वन्स असं हे वाक्य आहे. या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा की इथे आपण हे जे वर्ब वापरत आहे इथे टू गो वापरलेलं आहे, म्हणजेच V1 वापरलेलं आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की 2 + V1 म्हणजे इन्फिनिटिव्हचा वापर होत आहे. यात आपण V3 कुठे वापरलेला आहे, ऑर्डर्ड किंवा कमांडेड या दोनच व्हर्बमध्ये आपण V3चा वापर करणार आणि जे ॲक्शन सांगितलेली आहे व्हर्ब या वाक्यामध्ये ते मात्र आपण इन्फिनिटिव्ह सहित वापरायचं आहे. ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. इथे कुठेही अशा पद्धतीने लिहून सांगितलेलं नाहीये, पण हे पुस्तक वाचत असतानाच आपल्याला अनेक गोष्टी कळतात. त्यामुळे हे पुस्तक मी स्पेशली यूट्यूबवरती घेऊन आलेली आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना या छोट्या छोट्या गोष्टी वाचल्याशिवाय लक्षात राहत नाहीत, पण या पुस्तकात फार मेन्शन केलेलं नाहीये, पण याचे एक्झाम्पल्स सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे जे आपण रिडिंग बिटवीन द लाईन्स करत आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला या लेक्चर सिरीजचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघायचं, स्किप न करता बघायचं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज पडू नये. सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण. डोंट स्टे हिअर. इथे थांबू नको. इथे आपण डायरेक्टली सांगत आहे की समोरच्या व्यक्तीला इथे थांबू नको, त्यामुळे इथे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. हे देखील एक व्हर्बच आहे. हेल्पिंग व्हर्ब जरी असले तरी हे व्हर्ब आहे, त्यामुळे हे सेंटेन्स इम्पेरेटिव्ह असणार आहे. आणि मग इथे आपल्याला ऑब्जेक्ट मेन्शन केलेलं नाहीये, म्हणजे यू हाच आपला ऑब्जेक्ट असणार आहे. यू आर ऑर्डर्ड नॉट टू स्टे हिअर, म्हणजे हे V3 आपण ऑर्डर्ड या व्हर्बचंच वापरलेलं आहे आणि हे मात्र आपण इन्फिनिटिव्हमध्ये वापरलेलं दिसतं. ओके, हा रूल इथे दिलेला नाहीये, म्हणजे लिखित स्वरूपात या पुस्तकात मेन्शन केलेला नाहीये, पण हे तुम्हाला इतकं बेसिक समजलं पाहिजे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये कमांड असते, रिक्वेस्ट असते, परमिशन असते, हे आपण बघितलं. मग अशी आपण कमांडचे सेंटेन्सेस बघितले. आता आपण बघूयात परमिशन, रिक्वेस्ट किंवा मग ॲडवाईस दिलेला असेल तर. ज्या सेंटेन्समध्ये आपल्याला ऑब्जेक्ट दिलेला आहे, म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर आपल्याला वाक्य दिलेलं असेल तर त्याचं पॅसिव्ह करत असताना आपल्याला ऑब्जेक्ट, शुड आणि पास्ट पार्टिसिपल वापरलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्टनी आपण वाक्याची सुरुवात करणार. जो आपला रूल आहे पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यांचा सुरुवातीचाच एकदम फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की पॅसिव्हचे जे सेंटेन्सेस असतात त्याची सुरुवात आपण ऑब्जेक्टनी करतो, बरोबर. ऑब्जेक्ट वाक्यामध्ये मेन्शन केलेला असेल तर तो आपण इथे कन्सिडर करायचा. त्यानंतर मात्र शुड हे सेंटेन्समध्ये वापरायची गरज आहे. हे एक मोडाल आहे, यामध्ये आपण एखाद्याला सूचना करत आहोत त्यावेळेस आपण इथे वापरतो शुड. म्हणजे एखाद्याला सुचवत आहोत, आपण काही सजेस्ट करत असेल तर आपण शुडचा वापर केलेला दिसतो. आणि त्यानंतर मात्र V3 वापरायचं आहे जे व्हर्ब मेन्शन केलेलं असेल त्याबद्दल. एक्झाम्पल बघूयात. ओबे पेरेंट्स. मग आता या ठिकाणी
वडीलधाऱ्यांचा आदर करा म्हटलेला आहे. मग इथे आपण पेरेंट्स हे आपलं ऑब्जेक्ट आहे म्हणून वाक्याच्या सुरुवातीला वापरूयात. इथे जी काही आपल्याला कमांड सांगितलेली आहे किंवा इथे आपल्याला जे व्हर्बमध्ये ॲक्शन सांगितलेली आहे ही पेरेंट्सवरती होत आहे. आदर करा किंवा रिस्पेक्ट करा, मग कोणाचा? पेरेंट्सचा करायचा आहे. म्हणजे आपल्याला इथे ऑब्जेक्ट दिसत आहे म्हणून आपण या वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टनी केली. पेरेंट्स शुड बी ओबेड. या ठिकाणी बीचा देखील वापर होत असतो. हा जो रूल आहे हा आपल्याला मोडाल्सच्या एक्झाम्पलमध्ये बघितलेला आहे आपण. म्हणजे जर वाक्यामध्ये आपण मोडाल वापरत असेल तर त्याची पॅसिव्हमध्ये रचना करत असताना त्याआधी बी हे हेल्पिंग वर्ब वापरलेलं दिसतं. सेकंड एक्झाम्पल आहे लिसन टू मी. आपला ऑब्जेक्ट आहे मी म्हणून आपण वाक्याची सुरुवात आयनी करत आहे. आय शुड बी लिसन्ड टू. आणि हे लिसन टू एकत्र आलं पाहिजे हे आपण आपले जे फ्रेझल वर्बचं कालचं लेक्चर झालेलं त्यामध्ये बघितलं होतं. रूल 9th जो आहे या लेक्चर सिरीजमधला तो आपण काल बघितलेला आहे. त्यामध्ये आपण हे मेन्शन केलं होतं की हे जे प्रिपोजिशन असतं फ्रेझल वर्बमध्ये वापरलेलं ते त्या वर्बच्या नंतर लगेचच जोडून वापरलं असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एकाच वेळेस एक रूल करतोय असं नाही करायचं. आधीचे जे रूल्स आपण अभ्यासलेले आहेत ते सुद्धा इथे लागू करून बघायचे. मग अशी आपण जे काही सेंटेन्स स्ट्रक्चर बघितलं त्यामध्ये बी आहे असं मेन्शन केलेलं नव्हतं पण ते देखील आपण वापरलं गेलं पाहिजे. हे इथे तुम्ही थोडंसं नोटीस करा. हे जे थर्ड सेंटेन्स दिलेलं आहे यामध्ये आपल्याला एक ॲडवाईस दिलेली आहे. प्रिपेअर फॉर वॉर. म्हणजे आता युद्धाची तयारी करा. बरोबर. एक सल्ला दिलेला आहे तुम्हाला इथे. आणि हे जे आहे हे आपल्याला अशाच पद्धतीने घ्यावं लागेल. इथे एक ऑब्जेक्ट आहे जो हिडन आहे. म्हणजे मगाशी आपण जसं बघितलं इथे मेन्शन केलेलं नाहीये पण आपला जो ऑब्जेक्ट असणार आहे ही आपली समोरील व्यक्तीच असणार आहे ज्याच्याशी आपण बोलत आहे ते. त्यामुळे यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर वॉर अशी ही वाक्यरचना असायला पाहिजे आणि हे प्रिपेअर्ड फॉर वॉर एकत्रच आलं पाहिजे. किंवा मग वेगळ्या पद्धतीने देखील आपण वाक्याची सुरुवात करू शकतो. बी प्रिपेअर्ड फॉर वॉर. या वाक्यात आपण V3 देखील वापरलेला आहे. म्हणजे आपण दोन्ही ठिकाणी या वाक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जरी रचना केली तरी V3चा वापर झालेला आहे पॅसिव्ह सेंटेन्सेसमध्ये. एका वाक्यात आपण शुड हे मोडाल वापरलं पण इथे आपण शुड हे मोडाल वापरलेलं नाही. पण तरी देखील V3च्या आधी एक हेल्पिंग वर्ब मात्र आपण इथे वापरलेलं आहे. इथे एक नोट दिलेली आहे ही खूप महत्त्वाची आहे. यूज ऑफ लेट इज अवॉइडेड इन धिस टाईप ऑफ सेंटेन्सेस. या ज्या सेंटेन्सेसमध्ये लेटचा वापर आपण करत नाहीये हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय तर कमांड रिक्वेस्ट किंवा मग ऑर्डर आपण करत असेल तर तिथे लेटचा वापर आपण करत नाही. मग असे ऑब्जेक्ट वापरल्यानंतर कशा वाक्यरचना करायचे ते बघितलं. आता आपण विदाऊट ऑब्जेक्ट जर सेंटेन्स असेल तर त्याची कशी पद्धत आहे ते बघूयात. वेन नो ऑब्जेक्ट इज गिवन बिगिन द सेंटेन्स विथ यू आर अलाउड, यू आर रिक्वेस्टेड और यू आर ॲडवाइज्ड. अशा पद्धतीने आपण वाक्याची सुरुवात करायची आहे. म्हणजे जर ऑब्जेक्ट मेन्शन केलेला आपल्याला दिसत नसेल कळत नसेल तर. एक्झाम्पल बघूयात. प्लीज कम सून. या ठिकाणी आपण कोणाला लवकर ये असं सांगितलेलं दिसत नाही. सून हे काही आपलं ऑब्जेक्ट नाहीये त्यामुळे हे वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं नाही. म्हणजे वर्ब नंतर ऑब्जेक्ट येतो म्हणून हे ऑब्जेक्ट आहे का असं कन्सिडर करताना चूक करू नका. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट मेन्शन केलेला नाही म्हणून आपण वाक्याची सुरुवात कशी करायची. यू आर रिक्वेस्टेड टू कम सून. आता इथे प्लीज वापरलेलं आहे म्हणजे डिरेक्टली रिक्वेस्ट केलेली आहे हे कळून जातं. त्यामुळे इथे आपण रिक्वेस्टेड वापरलं. आणि V3 करताना कोणत्या वर्बचं करत आहे आपण. अलाउड, रिक्वेस्टेड किंवा ॲडवाइज्ड या वर्ब्सचा आपण V3 करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी ॲक्शन करण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे किंवा परमिशन दिलेली आहे तिथे मात्र आपण इन्फिनिटिव्हचा वापर करायचा आहे. ओके. हे लिहिलेलं नाहीये पण एक्झाम्पल्समधून तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. प्लीज डोंट टॉक लाऊडली. यू आर रिक्वेस्टेड नॉट टू टॉक लाऊडली. या ठिकाणी देखील आपण रिक्वेस्टचाच वापर केलेला आहे आणि मग इथे V3 वापरत असताना आपण रिक्वेस्ट ह्या वर्बचं V3 केलं आणि हे इन्फिनिटिव्हमध्ये वापरलं. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. रूल 11th जो आहे त्याची एक्सरसाइज सी सोडवूयात आपण. यामध्ये फोकस कशावर करायचा आहे. ऑब्व्हियसली वर्ब्सवर तरी आपल्याला फोकस करायचाच असतो कारण आपल्याला पॅसिव्हमध्ये रचना करायच्या असतात. बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता इथे ऑब्जेक्ट मेन्शन केलेलं आहे का नाही हे सुद्धा आपण इथे नोटीस करणार आहे. वाक्य वाचूयात. ओबे युअर टीचर. या ठिकाणी जी आपल्याला वर्बमध्ये सांगितलेली ॲक्शन आहे ही कोणावर करायची आहे हे देखील मेन्शन केलेलं आहे. म्हणजे या वाक्यामधला ऑब्जेक्ट क्लिअर आहे. आणि जर ऑब्जेक्ट मेन्शन केलेला असेल तर आपण त्यांनी वाक्याची सुरुवात करतो. त्यामुळे युअर टीचर शुड बी ओबेड असं हे वाक्य करूयात. इथे आपण आज्ञा जरी दिलेली असेल तरीही इथे सुचवण्याचीच क्रिया झालेली आहे त्यामुळे हे मोडाल देखील आपण वापरलेलं आहे. आणि बी देखील वाक्यात वापरायचं आहे. V3
ज्यावेळेस आपण कन्वर्ट करतो, एखाद्या व्हर्बच्या फॉर्मला आपण चेंज करतो, त्यावेळेस त्याच्या आधी हेल्पिंग व्हर्ब येणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टीसुद्धा मी आधीच्या लेक्चर्समध्ये मेन्शन केलेल्या आहेत. त्यामुळे आपण जे काही डिस्कस केलेलं आहे आधीच्या लेक्चर्समध्ये ते अजिबात विसरू नका. पण ह्या ज्या काही नवीन गोष्टी आपण शिकत आहेत या देखील आता तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक बघितल्या पाहिजेत. सेकंड सेंटेन्स आहे डू इट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. या वाक्यामधला ऑब्जेक्ट काय आहे? इट. काहीतरी करायला सांगितलेलं आहे म्हणजे डू इट, बरोबर, हा आपला ऑब्जेक्ट आहे. सो इट शुड बी डन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. या वाक्यात आपण शुड बीचा वापर करून V3 वापरलेला आहे. ऑब्जेक्ट सुद्धा आयडेंटिफाय करता येणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. थर्ड सेंटेन्स आहे डू नॉट गो आउट. आता हे जे वाक्य आहे हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. या वाक्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करून ऑलरेडी वाक्य दिलेली असतील आणि करेक्ट किंवा इनकरेक्ट ओळखा असं जर सांगितलेलं असेल तर तिथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, वेगवेगळ्या रचना असू शकतात. म्हणजे इथे रिक्वेस्ट केलेली आहे का इथे कमांड केलेली आहे, त्यावरून देखील इथे काही बदल केलेले असतात. त्यामुळे दोन्ही पद्धतीच्या वाक्यरचना करेक्ट समजायच्या आहेत. कसं ते मी तुम्हाला सांगते. डू नॉट गो आउट या ठिकाणी आपण जर रिक्वेस्ट केली असेल तर यू आर रिक्वेस्टेड नॉट टू गो आउट असं हे वाक्य असेल. म्हणजे आपण जर रिक्वेस्ट केली असेल तर, जर एखाद्याला आज्ञा देऊन दटावून तुम्ही सांगत असाल की नाही जायचं बाहेर, तर तिथे तुम्ही यू आर ऑर्डर्ड नॉट टू गो आउट, म्हणजे तुम्ही गेलं नाही पाहिजे अशी तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे. आणखीन एका पद्धतीने आपण हे वाक्य बनवू शकतो. इथे ऑर्डर्ड वापरलेलं आहे आणि हे वाक्य कसं आहे? निगेटिव्ह आहे, बरोबर, नकारात्मक वाक्य आहे, कारण आपल्याला इथे कृती करू नका असं सांगितलेलं आहे. मग यावेळेस आपण फॉरबिड हे एक व्हर्ब वापरू शकतो. ठीक आहे. फॉरबिडचा अर्थ काय असतो? एखाद्याला मज्जाव करणे किंवा मग आपण त्याला एखाद्याला रोखून ठेवणे, एखादी कृती करण्यापासून परावृत्त करणे, बरोबर. आणि जर हे व्हर्ब आपण वापरलेलं असेल पॅसिव्हची रचना करत असताना तर हे व्हर्ब ऑलरेडी एक निगेटिव्ह व्हर्ब आहे. त्यामुळे इथे डबल निगेटिव्ह होऊ द्यायचं नाही, म्हणजेच या वाक्यांमध्ये नॉटचा वापर करायचा नाही. ओके, कारण आपण जर डबल निगेटिव्ह वापरलं तर ते पॉझिटिव्ह वाक्य होईल. त्यामुळे आपल्याला त्या वाक्यामध्ये डबल निगेटिव्ह होऊ द्यायचं नाही. फॉरबिड व्हर्ब इज ऑलरेडी निगेटिव्ह इन इटसेल्फ, त्यामुळे आपण तिथे परत एकदा नॉट वापरायचं नाही. वाक्यरचना कशी असेल बघा. यू आर फॉरबिडन टू गो आउट, म्हणजे आपण फक्त या वाक्यात नॉटचा वापर केलेला नाही. चौथं सेंटेन्स आहे प्रिव्हेंट हिम फ्रॉम गोईंग आउट. या वाक्यातला आपला ऑब्जेक्ट आहे हिम, त्यामुळे वाक्याची सुरुवात आपण हिने करूयात. ही शुड बी प्रिव्हेंटेड फ्रॉम गोईंग आउट. ही शुड बी प्रिव्हेंटेड फ्रॉम गोईंग आउट. फिफ्थ सेंटेन्स आहे प्लीज एंटर बाय धिस डोअर. या ठिकाणी प्लीज वापरलेला आहे म्हणजे रिक्वेस्ट केलेली आहे. मग अशा वाक्याची सुरुवात आपण कशी करतो? यू आर रिक्वेस्टेड टू एंटर बाय धिस डोअर. म्हणजे आपल्याला वाक्यात ॲक्च्युली कोणाला आपण ही रिक्वेस्ट करत आहे हे मेन्शन केलेलं नव्हतं, ऑब्जेक्ट मेन्शन केलेला नव्हता, म्हणून आपण तो यू कन्सिडर करून वाक्याची सुरुवात केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे रूल्स डिस्कस केले हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, कारण आपल्याला काही वाक्य दिलेली असतात आणि त्यांतलं योग्य कुठलं अयोग्य कुठलं ओळखा हे आपल्याला ज्यावेळेस विचारतात त्या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं की कशा पद्धतीने नेमकी आपल्याला वाक्यरचना बदलावी लागते. त्यामुळे आजच्या लेक्चरची रिव्हिजन व्यवस्थित करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण पुढच्या लेक्चरमध्ये आता लेटनी कशी वाक्य सुरू होत असतात ते बघूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.